झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठा आरक्षणाबाबत सरकार अनुकूल असून येत्या 15 ऑगस्ट पूर्वी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। मराठा समाजाला ओबीसी म्हणून पण वेगळं आरक्षण दिलं जाण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आरक्षणापूर्वीच मराठा नेत्यांची श्रेयाची लढाई या निमित्तानं समोर आली आहे। मराठा आरक्षण संघर्ष समितीनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीनं मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं पुन्हा उचल खाल्ली। मराठा समाजाला राजकीय नव्हे तर शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याबाबत या भेटीत सरकारनं अनुकूलता दर्शवली। 27% ओबीसींपेक्षा मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात येईल आणि येत्या 15 ऑगस्ट पर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होईल असं आश्वासन सरकारतर्फे देण्यात आलंय। ठोस आश्वासन दिलेलं आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री या तिघांनी 15 ऑगस्ट पर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणारच आणि कॅबिनेटचा निर्णय घेणार अशी भूमिका, आज महत्त्वपूर्ण भूमिका घेतलेली आहे। त्यामध्ये दुसऱ्याही मागण्या आमच्या होत्या। कैलासवासी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला फक्त 5 कोटीचं बजेट दिलं जाते, त्यामध्ये आम्ही 100 कोटीची मागणी केली होती। मुख्यमंत्र्यांनी आजच्या आज 50 कोटी रुपयाचं बजेट त्याला मंजूर दिलेली आहे। जर रिझर्वेशन मराठा समाजाला द्यायचं असेल तर ओबीसी मधून द्यायचं नाही, वेगळं देण्याचा आपण प्रयत्न करू। त्यासाठी जे काही निकष असतात, काय काय त्याचं, कारण हे कुठे चॅलेंज झालं तर ते मजबूत अशा प्रकारचं आपण टिकू शकलो पाहिजे, या दृष्टीकोनातून तयारी करायची आणि 15 ऑगस्ट 2012च्या पूर्वी हा निर्णय घेऊ अशा प्रकारची एक चर्चा त्याच्यामध्ये झालेली आहे। मात्र दुसरीकडे या बैठकीत बोलावलं नसल्यामुळे नाराज झालेले शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सरकारच्या आश्वासनावर विश्वास नसल्याचं सांगत मराठा नेत्यांमध्ये धुसफूस उघड केली आहे। 15 ऑगस्ट असे आतापर्यंत अनेक वेळा आश्वासन सभागृहामध्ये दिले, सभागृहाच्या बाहेर दिलेले, रस्त्यावर दिले, शिष्टमंडळाला दिलेले, खाजगीमध्ये दिले, पण त्यांचा ऑगस्ट म्हणा किंवा 15 ऑगस्ट आज तगायत काही उजळत नाही। गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी होतीये, मात्र नक्की कुठल्या निकषांवर हे आरक्षण असावं या वादामुळे याबाबत निर्णय झालेला नाही। तसंच 96 कोळी मराठ्यांना कुणबी म्हणून नव्हे तर 96 कोळी म्हणूनच स्वतंत्र आरक्षण हवंय, या भूमिकेवरही काही मराठा संघटनांमध्ये वाद आहेत। सध्या राज्यात 52% आरक्षण लागू आहे। आता आणखी ते किती वाढवायचं यावर सरकारला जाणीवपूर्वक धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल। झी 24 ताससाठी दीपक भातुसे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।